आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर बघूयात। राज्यातही भाजप धक्का तंत्र वापरणार असल्याचं कळत आहे। तर सीएम साठी मध्य प्रदेश राजस्थान सारखा पॅटर्न राबवला जाणार का हा प्रश्न आहे। 3 दिवस उलटल्यावरती भाजपचं धक्का तंत्र हे आहे का हा प्रश्न आहे। महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आश्चर्यकारक चेहरा असणार का ही चर्चा सध्या रंगलेली अतिशय मोठी बातमी या क्षणाला समोर येते। एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे, मात्र असं असताना आता 3 दिवस उलटल्यानंतर भाजप धक्का तंत्र वापरणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता राज्याला देवेंद्र फडणवीसही नाही, अजित पवारही नाही, एकनाथ शिंदेही नाही, नवीनच कुठला मुख्यमंत्री पदासाठी चेहरा मिळणार का हा देखील प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सकाळचे प्रतिनिधी पांडुरंग मस्के हे जोडले गेलेले आहेत। सर, आपण जर बघितलं तर धक्का तंत्राचा वापर होणार असल्याचं सांगितलं जात आहे। या आधी सुद्धा भाजपची धक्का तंत्राची भूमिका बघायला मिळाली होती। नेमका कोण नवीन चेहरा असू शकतो, नेमकी काय शक्यता आहे? नवीन चेहऱ्याची नावं आता अनेकांची नावं चर्चेमध्ये आहेत। म्हणजे अगदी मुरलीधर मोहोळ यांच्यापासून ते विनोद तावडे यांच्यापर्यंतची नावं चर्चेत आहेत। प्रश्न मुळात असा आहे की जर का तुमच्याकडे राक्षसी बहुमत असतानाही तुम्हाला मुख्यमंत्री जाहीर करायला एवढे दिवस का लागतात, याचा अर्थच असा आहे की काहीतरी धक्का तंत्र त्यांना वापरायचं आहे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना, आणि त्यामुळेच एवढा उशीर लागतोय असं स्पष्ट होतंय। कारण यापूर्वीचा इतिहास जर बघितला तर भाजपला ज्या ज्यावेळी उशीर लागलाय त्यावेळी त्यांनी असाच कोणीतरी नवीन चेहरा दिलेला आहे। निश्चितच सर, मात्र आपण पाहिलेलं होतं एकीकडे जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदे नाराज होतील, आणि जर देवेंद्र फडणवीस नाही झाले तर भाजपचे आमदार नाराज होतील। त्यामुळे एकंदरीत महायुतीमधली नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय का? काय नेमकं समीकरण वाटतंय यामागे? नाही, दुसरं असं आहे की एकनाथ शिंदेची नाराजी भाजपला काही मॅटर करत नाही, कारण एकनाथ शिंदेना भाजपचे सदस्य आहेत ना, भाजपचे मुख्यमंत्री होते ते। त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होतील किंवा न होतील याचा विचार भाजपने करण्याची गरज नाहीये। आणि मुळात एकनाथ शिंदे यांच्याकडे असं म्हणजे भाजपकडे जेवढं सदस्य बळ आहे त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी सदस्य बळ शिंदे यांच्याकडे आहे। त्यामुळे शिंदेच्या नाराजीसाठी हे चाललेलं नाहीये, एवढं निश्चितच। निश्चितच खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय महाराष्ट्रात सुद्धा सीएम पदासाठी आश्चर्यकारक चेहरा समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये बंड झालेलं होतं तेव्हाची परिस्थिती सुद्धा पुन्हा एकदा निदर्शनास आणणं, लक्षात आणणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अचानक देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री झालेले होते। त्यामुळे यंदा नेमकं काय घडतं याची उत्सुकता आहे। आणि आता साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी एक्सक्लुसिव्ह बातमी, महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे। सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती आता दिलेली आहे। तर महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं कळत आहे, आणि हा शपथविधीचा सोहळा आझाद मैदानामध्ये होण्याची देखील शक्यता सूत्रांनी सध्या वर्तवलेली आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे याआधी शपथविधी 27 तारखेलाच होणं अपेक्षित होतं, त्यानंतर 2 डिसेंबर तारीख समोर आली, आणि आता पुन्हा एकदा शपथविधी लांबलेला आहे। तर आझाद मैदानावरती शपथविधी होणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते। तर आझाद मैदानाशिवाय कोणत्या मैदानांची चाचपणी सुरू आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघूयात। शिवाजी पार्क, ब्रेब्राउन स्टेडियम, बीकेसी मैदान या मैदानांची सध्या चाचपणी सुरू असल्याचं कळत आहे। शिवाय आझाद मैदान, महालक्ष्मी रेस कोर्स आणि MARDA मैदान या ठिकाणी सुद्धा शपथविधी होऊ शकतो। कोणतं मैदान यावेळेस उपलब्ध आहे त्यावरती आता हा निर्णय घेतला जाईल।